खरं तर 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला आणि त्या खंडपीठानं निर्णय दिला, त्या खंडपीठात स्वतः भूषण गोगोई सुद्धा होते. सर्वोच्च न्यायालय हे संविधान निर्मित आहे, त्यामुळं संविधानाचं पालन करत या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं पालन करावं अशी आम्ही वेळोवेळी सरकारला विनंती करतोय. आज महाराष्ट्रभर ही आंदोलन होत आहेत आणि आजच्या आंदोलनात विशेष म्हणजे या पिंपरी चिंचवड शहरातील वाल्मिकी समाज, मादिगा समाज, ढोर समाज आणि मातंग समाज हे असे सर्व समाज या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. त्याचे सर्व नेते एकत्र आले आहेत आणि आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे लागू करा अशी विनंती आम्ही सरकारला करतोय. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, संविधानामध्ये समानतेचा नारा त्यांनीच दिला. त्याच समानतेच्या धर्तीवर तळागाळातील गोरगरीब जनतेला या आरक्षणाचा उपयोग होईल म्हणून हे आरक्षण लवकरात लवकर जाहीर करावं अशी आमची मागणी आहे. उपवर्गीकरण झाल्यानंतर कशा प्रकारे समाजाला फायदा होणार आहे? उपवर्गीकरण झाल्यानंतर जो खऱ्या अर्थानं वंचित समाज आहे, दीनदुबळा समाज आहे, शैक्षणिकदृष्ट्या त्याचबरोबर नोकरीच्या दृष्टीने मागासलेला समाज आहे, त्यांना खऱ्या अर्थानं एक मुख्य प्रवाहात त्यांना आणता येणार आहे. हिंदी में जानना चाहेंगे जो आज मोर्चा निकल रहा है यहाँ से, क्या बताना चाहोगे? आरक्षण उपवर्गीकरण 1 अगस्त 2024 को सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय दिया था उसके आधार पे 5 राज्यों में आरक्षण उपवर्गीकरण जाहिर हुआ है. उसी बलबूते पर महाराष्ट्र में ये जल्दी जाहिर होना चाहिए. उसके लिए बदर समिति का गठन हुआ है और उस गठन के बाद जो उन्होंने निर्णय किया है उसको देखते हुए आरक्षण उपवर्गीकरण जल्द से जल्द महाराष्ट्र में होने के लिए यहाँ पे हर एक समाज इच्छुक है. यहाँ पे पिंपरी चिंचवड में आज मादिगा समाज है, मातंग समाज है, वाल्मीकि समाज है, ढोर समाज है, ये सारे समाज यहाँ पे इकट्ठा आए हुए हैं और हम चाहते हैं कि ये आरक्षण उपवर्गीकरण जल्द से जल्द ये महाराष्ट्र की सरकार लागू करे. खरं तर आंदोलनाची वेळ 11 वाजताची आहे आणि आज प्रचंड ट्रॅफिक जाम झालंय. दिवस आज मंगळवार आहे, चालू दिवस आहे. याच्यात अनेक लोक आज नोकरी वगैरे सुट्टी देऊन, कारण हा गोरगरीब समाज आहे आणि आज अनेक ठिकाणून रस्ते खऱ्या अर्थानं बंद असल्यामुळं आजही 20-25 बसेस आमच्या या केसबी चौकात आढळल्या आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. या ठिकाणी सगळ्यांना आम्ही फक्त आव्हान केलं होतं आणि आव्हानाला प्रतिसाद देत सगळे समाज या ठिकाणी एकत्र झाले. ग्रामीण भागातील काही बसेस जे आहेत त्या अडकल्याच होत्या. ग्रामीण भागातली काही बसेस नाही, आज पिंपरी चिंचवड शहरात आतमध्ये यायला जे काही रोड्स आहेत त्या ठिकाणी बसेस अडकलेले आहेत आणि आज पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण मधून चांगला समाज या ठिकाणी गोळा झाला. मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस देखील पडतो, पण तरी 100% आता एक अर्धा तासात तुम्हाला दिसेल की या ठिकाणी जवळजवळ 15,000 पेक्षा जास्त लोक या ठिकाणी जमलेले तुम्हाला दिसतील. निगडीत 25,000 पेक्षा जास्तचा मोर्चा तुम्हाला निदर्शनात येईल. पिंपरी चिंचवडमधील व्यावसायिकांनो, तुमच्या ब्रँडला द्या आता डिजिटल भरारी. पिंपरी चिंचवडमधील नंबर 1 पिंपरी चिंचवड न्यूज डिजिटल चॅनलवर आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपला ब्रँड स्थानिक ग्राहकांपर्यंत पोहोचवा. अधिक माहितीसाठी QR कोड स्कॅन करा आणि सोबतच आमच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.